पहिला षटक यस अप्रतिम डिलिव्हरी कॉट बिहाइंड द जबरदस्त बेल पंतानी फेटाळून लावलं बघूया अप्रतिम डिलिव्हरी भेदक मारा जालिम मारा पुन्हा बॉलिंग मार होता या संघाचा पहिलाच तेज तर्रार खुकार गोलंदाज धारदार गोलंदाज पहिलं षटक प्रगती पदावर 3 मॅच षटकांचा सामना असेल या ठिकाणी सचिन हरिश्चंद्रे आणि हा षटकार बघूया पहिल्यांदा किती आवळा नंतर घेतला कोहला काढून बघूया आणि हा दमदार सिक्सर जबरदस्त टायमिंग बंटी आणि नंदू सचिन हरिश्चंद्र संघाच्या वतीने पहिला षटक प्रगती पदावर आणि हा यस पुन्हा चांगला फटका दमदार असतो का अप्रतिम कव्हर ड्राइव्ह चेंडूचा डिपिश का मिळतील या ठिकाणी सीमा रेषे लगत पुन्हा 2 धावेचा बेनिफिट तिसरी धाव देखील चांगला रनिंग बिनिंग देखील संघाची धाव संख्या 9 वर बिनबाद नाम 9 फनान जरा स्पीडअप करा प्लीज दोन्ही संघाला विनंती करतो प्लीज कारण याच्यात आम्हाला वेळ नाही अजून 4 मॅचेस आहेत जर मानवली संघ कुठे असेल त्यांना विनंती करतो प्लीज आपण रिपोर्टिंग दाखवाय करायचं प्लीज मानवली टीम आले का अच्छा ओके कृपया 12th मॅन तुम्ही जर खाली बसू नका प्लीज कारण तुम्हाला इथं चेक करायचं प्लीज नाही एखादा डिसिजन रॉंग गेला तर राग मानू नका प्लीज कारण आपण तिकडनं एवढ्या लांबून आला तर प्लीज तीन चेंडू 10 धावा सचिन तयार राईट आर्म राऊंड द फेकियर पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय जबरदस्त टायमिंग चेंडू हवेमध्ये असेल आणि हा षटकार जबरदस्त टायमिंग क्लासिकल स्ट्रोक पॅरलल सिक्सर बघूया समांतर फटका जबरदस्त ऑन ड्राइव्ह संघाचा टोटल स्कोर झाला 16 वर 16 आफ्टर 4 डिलिव्हरीज म्हणजे टोटल झाला 400 चा स्ट्राइक रेट आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग मिड विकेटला आणि जबरदस्त एफर्ट मिड विकेटला जिथं 4 धावा तिथं फक्त 1 धाव मिळते संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 17 वर 17 17 आफ्टर 5 डिलिव्हरीज 17 वर दमदार सलामी धुंद पुंद सुरुवात लास्ट डिलिव्हरी फ्रॉम सचिन हरिश्चंद्रे रावरी संघाचा एक जबरदस्त आणि हा चेंडू जोरदार अपील आहे साहेब म्हणजे ऑनसाइडला खेळत होता फ्लिक करायचा बघूया पुन्हा एकदा 1 धाव मिळते पंचांचा लेग बायचा इशारा येस चांगला चेंडू अप्रतिम चेंडू खाली राहिला बघूया आणि षटक क्रमांक पहिले संपुष्टात पहिल्या षटका संघाची धाव संख्या 18 वर धाव संख्या बिनबाद 18 फलनाशी चमत्कारिक जबरदस्त फ्लाइंग सुरुवात आणि वंडा नवीन गोलंदाज येते पहिल्या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क तयार राहुरी संघाचा नगर जिल्ह्यामधील हा संतोष राठोड मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यांनी प्राप्त केला होता बघूया संतोष राठोड बघूया जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहे बघूया एक जबरदस्त डॅशिंग पर्सनॅलिटी बघूया कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत बघूया ठिकाणी संतोष राठोड क्रिकेट पासून कोणी येणार बघूया क्रिकेट आणि हा पुन्हा चेंडू बघूया जाईल या ठिकाणी पुन्हा चांगला रनिंग मिनिट विकेट 2 धाव्यांचा बेनिफिट संघाची धाव संख्या नेऊन ठेवली 20 वर तर प्रत्येकाला शौक आहे सगळ्यांचा शौक असावा जुगाराचा शौक असावा दारूचा असावा आकड्याचा असावा एक शौक नसावा नाकाचा शौक नसावा
आता नाकाचा शोक रुपये मला विचारू नका प्लीज. बोलिंग मार्क को तयार संतोष राठोड. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. हो व्हॉट अ ग्रेट कॅच. पण तो झेल ड्रॉप झाला बघूया. जबरदस्त प्रयत्न केला होता सीमा रेषेला बघूया. झेल तसा कठीण होता परंतु सूर्यकुमार यादव स्टाईल हा झेल घेण्याचा प्रयत्न. 21 बिनबाद 21. सुस्वागतम, शुभ स्वागतम. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी ज्यांचा मोलाचं आणि घारीचा वाटा लाभलाय असे खऱ्या अर्थानं उद्योजक, समाजसेवक आणि म्हटलं जातं ना की विकासांचे महामेरू असे कार्यकुशल, कार्यसम्राट, दमदार माजी सरपंच साहेब अर्थातच मंगेश शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. ते देखील ही स्पर्धा एन्जॉय करतायत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. एक आदर्श सरपंच कसा असावं याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण अर्थातच विकासांचे महामेरू आणि विकास कार्यांमध्ये ज्यांचं अग्रगण्य ठसा असतो असे मंगेश शेठ बनकरी साहेब देखील थोड्याच वेळामध्ये उपस्थित राहतील. त्यांचं आपण थोड्या वेळामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. यस धन्यवाद. बघूया या स्पर्धेसाठी जबरदस्त ज्या ट्रॉफी बघूया. एका ठिकाणी स्पर्धेला गेलो नंतर सांगतो बॉल पडल्यानंतर. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग पॅरल सिक्सर. अप्रतिम टायमिंग मिळते 6 धावा. संघाचा टोटल स्कोर झाला म्हणते 27. याच दरम्यान कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष 10-11 सरकार आणि कल्याण ग्रामीणचे आर्नॉल्ड म्हणून ज्यांची ओळख आहे असे योगेश शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दादांचं करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आणि दादांचे चिरंजीव अर्थातच श्लोक शेठ योगेश बनकरी साहेबांचा आज वाढदिवस आहे. वर्षात 365 दिवस, त्या 365 दिवसांपैकी एक असतो खास दिवस आणि तो खास दिवस म्हणजे श्लोक शेठ योगेश बनकरी साहेबांचा वाढदिवस. नवे क्षितिज, नवीन पहाट, फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट, स्मित हास्य श्लोक यांच्या चेहऱ्यावरती राहो आणि त्यांच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो. संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून देऊया श्लोक शेठ बनकरी साहेबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या अशा शुभेच्छा. धन्यवाद. या ठिकाणी नुकतं ज्यांचं आगमन झाले बघूया. विकासाची गंगा आणणारे बघूया सन्माननीय योगेश बनकरी त्यांचा सुपुत्र या ठिकाणी श्लोक त्यांचा हा बर्थडे वाढदिवस अतिशय धूमधडाक्यात आणि बरंच योगदान या स्पर्धेत देणारे बघूया. षटक क्रमांक 2 संपुष्टात. संघाची धाव संख्या 32. प्रति षटकामागे 16 धावांचं इक्वेशन. राहिलं शेवटचं षटक, अंतिम षटक. हे किती धावा रे? 29 की काय? 33 32 ते का म्हणतात? दोघांदा इकडे बसलेत. 33 प्लीज. 33 नाही, दोन्ही संघाचे आहेत इथं बसले. आणि शेवटचा गोलंदाज नाव काय त्याचं? इम्रान हाशमी. शेवटचा षटक, पहिला चेंडू तयार. रायडा महोदय वेगे पुन्हा चाबूक शॉट. चेंडू गेला लॉंग ऑफला आणि मिळते 4 धावा बघूया. त्याला गुंगारा दिला, हुलकावणी दिले, मामा बनवलं आणि संघाची धाव संख्या झाली 37. नमस्कार या साहेबांबद्दल धन्यवाद. बघूया आपण आला या स्पर्धेची शोभावडे पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो. बघूया 37. जरा डायव्हर्शन मधला कुठली गाडी हो? (37)
आणि हा यस पुन्हा एकदा तडाखा बघूया जबरदस्त वज्राघात आणखीन एक दमदार सिक्सर पहिला चौकार नंतर मात्र दमदार सिक्सर संघाचा टोटल स्कोर झाले या ठिकाणी थँक्यू सो मच सुस्वागतम शुभ स्वागतम सस्नेह स्वागतम याच दरम्यान ज्ञानेश्वर शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यांचं करूया सहर्ष स्वागत आणि आमचे मोठे बंधुराज अर्थातच निखिल शेठ केने निखिल शेठ कोंगेरे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत हॅशटॅग योयो या नावाने सुपरिचित असणारे आमचे निखिल शेठ कोंगेरे साहेबांचं करूया सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समेत आमचे बनकरी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत तसेच येवले साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग आणि चांदे 4 धाव घ्या 47 जबरदस्त धाव संख्या कमाल धाव संख्या अधिकतम धाव संख्या 47 कमाल धाव संख्या अधिकतम धाव संख्या बॉलिंग मार्ग तयार षटक क्रमांक शेवटचा इम्रान आणि हा यस पुन्हा एकदा चॉप केले जनला बघूया आणखीन एक चौकार संघाचा अर्धशतक 51 जबरदस्त नॉकआउट आउटस्टँडिंग परफॉर्मन्स वेल कॉन्ट्रीब्युशन जबरदस्त एक्झिबिशन प्रदर्शन परफॉर्मन्स जबरदस्त योगदान मॅरेथॉन इनिंग वादळी फलंदाजी जबरदस्त सर्जिकल स्ट्राइक 51 वैयक्तिक 30 धावांची झुंजा 37 की 30 आणि हा आणखीन एक मोठे षटकार की थोड्याच वेळामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होते ते क्षण आपल्या समवेत येतील कारण मान्यवरांची उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभेल खऱ्या अर्थानं उद्योजक समाजसेवक माझी कार्यकुशल कार्य सम्राट दमदार सरपंच साहेब आणि विकासांचे महामेरू म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातात असे कांबा गावचे माजी सरपंच आदरणीय मंगेश शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती थोड्याच वेळामध्ये लाभेल त्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत पुन्हा एकदा बॅकवर्ड क्लिअर केले बघूया दमदार पुल पॉवरफुल तोलून मापन मारलेला हा जबरदस्त फटका टायमिंग शॉट ग्लोरियस स्ट्रोक ओहो दी रो अनदर माइटी हिट इट दॅट शुड बी ग्लोरियस 6 रन्स आणि संघाचे धावसंख्या 59 आणि जिंकण्यासाठी प्रति षटका मग 20 त्रिक 60 कर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर श्लोकू हॅपी बर्थडे टू यू कर हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर श्लोकू हॅपी बर्थडे टू यू टार्गेट असेल ना सर 59 धावांची गरज आहे बघूया या ठिकाणी जवळजवळ 20 टार्गेट प्रति षटकामागे आसपास अप्रोक्सिमेटली अटॅक करावा लागेल या ठिकाणी नगरवाल्यांना जसा कांदा सोलावा ना तसा सोलावा लागेल याच दरम्यान सुरेश आणि गणेश शेठ पावशे या दोन मान्यवरांचं शुभागमन झाले त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने आयोजन समितीच्या वतीने आणि कांबाकर चषकाच्या वतीने मनपूर्वक स्वागत आणि तसेच रुपेश शेठ भोपी हे देखील ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतायत त्यांचा देखील आज वाढदिवस आहे त्यांना देखील देऊया खूप साऱ्या शुभेच्छा
फिल्डिंग लावूंगा प्लीज. तर नेक्स्ट मॅच याच्यानंतर म्हटलंय कनक 11 ना भांडोपाणी याच्यातला विजेता संघ. जिंकण्यासाठी 59 धावांची जबरदस्त लक्ष्याचा पाठलाग करावा आणि यजमान संघ जो पहिला रावण या नावाने ओळखायचा बरं की नाही का तो वेगळा का गावदेवी. अच्छा अच्छा योगेश नाही पहिला रावण होता मी बघितलं म्हणजे 2 वर्षापूर्वी. आता रावण नाही आता हे दुसरे आहे हे गावदेवी आहे. ते रावण होते ते असुर होते हे देव आहे दानव आणि मानव. अच्छा अच्छा अरे बाबा मामाला घाम फुटला. सर जे तुम्ही म्हटले की रावणवालेच पेमेंट तुम्हाला देणार आहेत. अच्छा अच्छा ओके थँक्यू. घाम फुटला. तर एका ठिकाणी स्पर्धे गेला 2 लाखाची स्पर्धा आणि सला चोटकोल्यावर ट्रॉफी तिच्या आयला स्पर्धा आहे का काय आहे ट्रॉफीच अशा पाहिजे हो. माणसाचं मन भरलं पाहिजे भले बक्षीस गेलं खड्ड्यात. सर ट्रॉफी घेऊन जायला मला वाटते पिकअप तर लागेलच. जलील पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण 59 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथ प्रयत्न. पहिली जोडी पहिलं षटक प्रगती होता. जलील याच्या पठडी मधला पहिला चेंडू तयार. 59 धावांची गरज टार्गेट नक्कीच कठीण आहे आणि हा यस पहिला चेंडू पुन्हा भेदक मारा बुया. पंचांचा निर्णय या ठिकाणी अतिशय चांगली डिलिव्हरी जबरदस्त मारा या ठिकाणी डॉट डिलिव्हरी. 17 चेंडू आणि 59 धावांची गरज. सामना नक्कीच कठीण आहे. हे टार्गेट चेस करणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं आहे. अतिशय कठीण आव्हान जटिल आव्हान. शेवटी क्रिकेट आहे अशा गोष्टी होतच असतात कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. आणि हा यस पुन्हा खोदून काढला बघूया. जबरदस्त टायमिंग बनवून धाव मात्र एकच मिळणार. एक बिनबाद एक 1 फन. आयोजकांना धन्यवाद देतो की चांगला पाहुणचार केला चांगले जेवण दिलं. एका ठिकाणी स्पर्धेला गेलं सला जेवायला शापूची भाजी. ज्याला काय घंटा कॉमेंट्री करणार झाटो कॉमेंट्री करणार. कसं जेवण कसं पाहिजे तर तुम्हाला अशी कॉमेंट्री असेल जेवण तसं पाहिजे. जसे पोटात तसे ओटात बरोबर की नाही. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग पुल केला. चेंडूचा टीम मिड विकेटला. अफलातून फिल्डिंग मिळेल फक्त 1 धाव 1 सजा दाखवली नाही. तुम्हाला अटॅक करावा लागेल. देमाय धरणी ठाय रान उठावं लागेल. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. एनिमीन धावा आफ्टर 3 डिलिव्हरीज टोटल स्कोर इज ओनली 2 रन्स. 15-57 असं टार्गेट इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. बॉलिंग मार्क व तयार. संघाचा पहिलाच गोलंदाज या ठिकाणी जलील. हा यस पुन्हा एकदा क्लास डिलिव्हरी भन्नाट मारा. अतिशय वेगाने चेंडू बघूया निघून गेला बघूया. तिखट मारा दाहकता भेदकता आणि अचूकता असा हा परिपूर्ण मारा. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन अफलातून डिलिव्हरी. मिस्टर जलील 888 टायटन मुंब्रा विरुद्ध या ठिकाणी जय हनुमान राहुरी नगर जिल्हा. आणि हा यस पुन्हा एकदा पुल केला. चेंडू असेल हवेमध्ये म्हणतो जाईल या ठिकाणी. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला मिळेल फक्त 1 धाव 1 सजा दाखवली नाही. संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या वृद्धी होते. संघाचा टोटल स्कोर झाले फक्त इनिमिन 3 धावा. 13 चेंडू आणि 56 धावांची गरज. 13 मध्ये 56 या ठिकाणी मानवली संघाला विनंती करतो प्लीज आपलं या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. आणि याच्यात संघ बघूया आलेत का ते धन्यवाद. आणि हा यस पुन्हा एकदा अपर कट केला बघूया. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी बघूया. शॉर्ट पिच चेंडू अक्कोटा अपर कट केला. चेंडू डीप थर्डमॅन आणि डिपिश गली यांच्यामधून गॅप साधली मिळते 4 धावा. आणि 12 चेंडू मध्ये पाहिजे या ठिकाणी जवळजवळ 52 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामध्ये ठोक्यावं लागतील 26 धावा. पुढून ठोका मागून ठोका आणि एकदा ठोका आणि 52 धावा करा.
जिंकण्यासाठी 12 मध्ये 52 धावांची गरज. 12 पोस्ट गो रिक्वायर्ड 52 रन्स. नवीन गोलंदाज इर्शाद, नये गेंदबाज, बॉलिंग मार्ग तयार. गोलंदाजच्या बोहळ्यावर दुसरा षटक, पहिला चेंडू आपल्या ठेवणीतलं पटडीतलं वैयक्तिक पहिलं षटक, संघाच्या वतीने दुसरं षटक, पहिला चेंडू तयार. आणि हा चेंडू पुन्हा एकदा ताकदवर स्ट्रोक चेंडू जाईल या ठिकाणी 4 धावांसाठी. बघूया पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग या ठिकाणी. लॉंग ऑनला मिळतील 2 धाव्याचे बेनिफिट. इंदुरीकर महाराज म्हणतात गौतम पाटला 3 गाण्यांचे 1.5 लाख देताना सला आम्ही मागितले बोमा मारे बदल. सामान ते फरक आहे ना. जसा सामान तसा पैसा, बोलो की ना. 2 धावा मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 11-50. एच पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि हा पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रो. अतिशय खराब डलमलीत विकृती विक्षिप्त तरेवेग चित्र सुरुवात. पहिल्या विकेटचा एन्काउंटर, प्रथम विकेट स्वाहा. एक जबरदस्त आव्हान आणि नवीन फलंदाज बंटी, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. आता येणारा प्रत्येक चेंडू हा तुम्हाला ठोकावा लागेल. बघूया, षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल तरच तुमचं याच्यात निभावं लागेल. अन्यथा एवढ्या लांबून तुम्ही आलात, नगरवाले धन्यवाद देतो. बघूया, कारण त्यांचा हा पहिला प्रयोग आहे. बघूया, कृपया भांडुप संघ या लगेच. याच्यातला विजेता संघ तुमच्यावर झुंजेल, 2 हात करेल या ठिकाणी. याच्यानंतर सगळे सामने हे 3-3 षटकाचे असतील, कारण वेळेवर आले 4. जास्त टाइम झाले की देशीवाले शिव्या घालतात. देशी म्हणजे 90 पॅक मारणारे त्यानं राहत नाही ना. 5 वाजले की त्याच्या जेबेला फेस येतो. केतन शेठ सुरुशी साहेब आणि निलेश शेठ सुरुशी साहेबांचं शुभागमन झालंय, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. आणि नयनभाई संतोष शेठ सुरुशे उर्फ कॅराला यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. आणि टोटल स्कोर झाला लेग बायचा इशारा. अवांतर धाव संख्येत बरं 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 10 वर. आणि जिंकण्यासाठी अजूनही पाहिजे जवळजवळ 49. नक्कीच मुख्य व्यासपीठावरती थोड्याच वेळामध्ये आगमन होईल. त्रिमूर्ती अर्थातच संतोष शेठ ठाकरे साहेब, संतोष शेठ सुरोशे साहेब आणि निलेश शेठ निचिते साहेब. जी त्रिमूर्ती आहे साज बाज और ताज, ब्रह्मा विष्णू महेश सारखी. संतोष शेठ ठाकरे साहेब, संतोष शेठ सुरोशे साहेब आणि निलेश शेठ निचिते साहेब या तिघांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. त्रिकोट हो यस, स्टेप आउट ऑन द राइज. जबरदस्त टायमिंग या ठिकाणी. पुन्हा एकदा वेल कॅच. अफलातून झेल लॉंग ऑनला. अशफाक मागच्या मॅच मध्ये पण त्यांनी 2 झेल घेतले होते. म्हणजे उत्कृष्ट जर क्षेत्ररक्षक कोण त्याचं नाव टॉपवर असेल. बघूया मागच्या सामन्यामध्ये 2 झेल घेतले होते. बघूया, जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि नवीन फलंदाज जाईल या ठिकाणी पवार सर. देवदबराज जैने अतिशय आम्हाला उत्तम साथ देणारे प्रसन्न चव्हाण आणि त्यांचे बंधू हे जोडवा गोडवली या ठिकाणी. प्रथम चव्हाण आपल्या अनोख्या शैलीमध्ये लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा चेंडू हवेमध्ये असे सॉफ्ट डिसमिसल. बॅकवर्ड पॉइंटला झेल होत आहे. आणखीन एक धक्का. विकेट क्रमांक 3 डिपार्ट्स टू द पॅव्हेलियन.
आणि अतिशय खराब स्थिती या ठिकाणी राहुरी संघाचे बघूया. राहुरी 40+ बघूया. झालेले दमछाक पिछेहाट संघ बॅकफुटर संघ उतरणीला नवीन फलंदाज मिडल ऑर्डर मधल्या फलीतील फलंदाज आणि कॅच घेणारा नवीन फलंदाज आमिर वेल कॅच सॉफ्ट डिसमिसल. आमिर गेंदबाज 6 चेंडू फक्त औपचारिकता बाकी आहे फॉर्मॅलिटी बाकी आहे बघूया. एक जबरदस्त व्हाईट वॉश ज्याला मराठी मध्ये म्हणतात धोबी पछा ऐतिहासिक विजय मेगा विजय या ठिकाणी मुंब्रा 40+ ट्रिपल एट टायटन्स. आणि हा पुन्हा डावकऱ्याचा फलंदाज मारायचा होता पण तो टायमिंग जमन द्या बघूया. बेहतरीन गेंदबाजी आमिर तरा अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी. याने कुशल 11 भांडुप संघ या ठिकाणी त्यांची लगेच मॅच चालू होईल. 3 षटकांचा सामना असेल आणि हा पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक केल्याचा प्रयत्न ऑल वेल बोल्ड. ओनली 4 डिलिव्हरी लेफ्ट 4 चेंडू. राहुरी संघाला धन्यवाद देतो की आपण तेवढ्या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. असंच आमच्या या कल्याण तालुक्यामध्ये बऱ्याच स्पर्धा असतात बघूया आणि आपलं नशीब आजमा जेणेकरून आणि हा मोठे षटकार के झेलबाद आउट. यस इज गॉन. सीमा रेषेलगत अफलातून झेल घेतलाय नंदू आणि राहिले फक्त इनमेन. 3 बॉल आहेत 3 बॉल आहेत 3 बॉल्स टू गो. शहाजी शिरोसे आणि विठ्ठलजी शिरोसे ही एवन जोडी मैदानावरती आलेली आहे आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. तसेच केतन शिरोसे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. करूया त्यांचं देखील मनपूर्वक या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. यस धन्यवाद. यस अतिथी देवो गॉड इज गेस्ट. अतिशय दमदार आयोजन. अतिथी देवभग चांगले आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत बघा. अतिशय नामवंत स्पर्धा कांबाकर चषक 2024 हे नेत्रदीपक भव्य दिव्य आयोजन. क्रिकेटची पंढरी क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटची मांदियाळी आणि आणखीन एक धक्का बसतो या संघाला बघूया. राहुरी संघाला राहिले फक्त इनमेन 2 बॉल 2 जाणारा फलंदाज राहुरी संघाचा या ठिकाणी. राहुरी 40+ नगर जिल्ह्यामधील हा संघ बघूया. जरी नौका असला परंतु त्याने मात्र चांगलं प्रदर्शन केलं आजच्या दिवसभरात. कारण क्रिकेट काय हा अनिश्चितचा खेळ आहे बघूया. हरजिती असते बघूया. बलाढ्य संघ देखील नामशेष होतात आणि या ठिकाणी चला राहिला फक्त इनमेन शेवटचा बॉल आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच चला लास्ट डिलिव्हरी. एक जबरदस्त विजय या ठिकाणी. ऐतिहासिक विजयाची नोंद आजच्या दिवसभरातील फार मोठा विजय मेगा विजय. याच्यानंतर खरी लढत होईल मुंब्रा विरुद्ध भांडुप. तर दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकून आणि हा सामना फिनिश झाला बघूया. आणि या संघाने मुंब्रा संघाचा दमदार विजय आणि राहुरी संघाला धन्यवाद देतो बघूया. आपण जरी पराभूत झाला पण चांगलं प्रदर्शन केलं आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 12 चेंडू मध्ये 38 धावाची तडाखेबंद खेळी साकारणारा मिस्टर बंटी